नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मंत्री भरत गोगावले यांच्या पनवेलमध्ये जोरदार स्वागत। आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्याकडून शुभेच्छा। शिवसेनेचे महाडमधील आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यात अखेर कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली। रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या पनवेलमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे रविवार दिनांक 22 रोजी जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी उपस्थित राहून मंत्री महोदयांना शुभेच्छा दिल्या। शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश पाटील व महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांच्या पुढाकाराने आयोजित या सत्कार व स्वागत सोहळ्यात कळंबोली सर्कल येथून बाईक व गाड्यांच्या रॅलीने मंत्री भरत गोगावले पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले। येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। डीजे, ब्रास बँडसह JCBमधून फुलांची उधळण करून तब्बल 50 फुटी हार घालून व फटाक्यांच्या आतषबाजीत मंत्री गोगावले यांचे भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला। पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर देखील त्यांनी मानवंदना दिली। या सोहळ्यात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, मुकीत काजी प्रभाकर बहिरा, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, भाजप जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, रुपेश धुमाळ, प्रकाश खैरे, अमित ओझे, सतीश पाटील, केदार भगत, महेश पाटील, राकेश गायकवाड, समीर केणी, विद्याधर मोकल आदी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी रयतेची सेवा केली तशीच सेवा करण्याची प्रेरणा मंत्री भरत गोगावले यांना मिळो, अशा शुभेच्छा आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिल्या। पुढे शिरढोण येथे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंतराव फडके यांच्या स्मारकास अभिवादन करून मंत्री महोदय त्यांच्या महाड मतदारसंघांकडे रवाना झाले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल।